उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वाद हे समीकरण नवं नाही. मात्र काही दिवसांपूर्वी बेकायदा मुरुम उपसा रोखणाऱ्या महिला IPS वर दादागिरी केल्याचा वाद अजितदादांची डोकेदुखी वाढवणारा ठरतोय. कारण हा वाद सुरू झाल्यापासून अजित पवार गायब झाले. निमित्त आजारपणाचा आहे, मात्र आजारपणाचं निमित्त करून दौरे रद्द करण्याची वेळ अजित पवारांवर आल्याची चर्चा आहे. याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया. महाराष्ट्राचे 2 नंबरचे उपमुख्यमंत्री अजितदादा खरंच आजारी आहेत की नाराज आहेत असा प्रश्न जन्माला घातलाय तो स्वतः अजितदादांनीच. आजारपणाचं कारण देत अजित पवारांनी बुधवारचे सगळे नियोजित दौरे रद्द करून टाकले. आणि आता नाराजीचं म्हणाल तर सध्या कुर्डू मधल्या मुरुम प्रकरणावरून अजितदादा आणि महिला IPS अधिकाऱ्याचं व्हायरल संभाषण चांगलंच गाजतंय. मंगळवारी रात्री अजित पवारांच्या अनुपस्थितीत झालेल्या पक्षाच्या बैठकीतही या प्रकरणावर चर्चा झाली. अंजना कृष्णा प्रकरणात कोणतीही भूमिका न मांडण्याच्या सक्त सूचना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना, आमदारांना दिल्यात. एरवी आजारी न पडणाऱ्या अजितदादांनी आजारपणाचं कारण देत बुधवारचे दौरे रद्द केल्याची गोष्ट अनेकांच्या, विशेषतः विरोधकांच्या पचनी पडत नाहीये. कार्यक्रम का रद्द केले आम्हाला कळणार नाही, परंतु सत्ता पाहिजे यासाठी काही सहन करायची तयारी भाजपची आहे. IPS IAS अधिकाऱ्यांचा अपमान झाला तरी चालतं, हा संदेश यातून गेलाय महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये. UPSC झाल्यानंतर प्रत्येक अधिकारी महाराष्ट्रामध्ये पहिली सेवा देता येईल का हे स्वप्न या देशामध्ये पाहत होता. आता ती वास्तवता राहिली आहे का अशी शंका आज या सगळ्या प्रकरणामधून निर्माण झालेली. दुसरीकडे दादांच्या वक्तव्यावरून पवारांची तिसरी पिढी मात्र परस्पर विरोधी वक्तव्य करताना दिसतेय. चुलत पुतण्या रोहित पवार बाजू सावरतायत तर सख्खा पुतण्या युगेंद्र मात्र नाराजी व्यक्त करतोय. रोहित पवारांकडून दादांची पाठराखण, अजितदादांच्या हिंदीमुळे, बोलण्याच्या शैलीमुळे घोळ झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये. अजित पवारांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तरीही जाणून बुजून सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल घेतली जाते. राष्ट्रवादीच्या 2-3 नंबरच्या ज्येष्ठ नेत्यांनी मित्रपक्षाला प्रो भूमिका घेऊन स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करणं कितपत योग्य आहे? पक्षात चहापेक्षा किटली गरम असणारे 1-2 सहकारी असले की आमदार सोबत असूनही सर्व काही आलबेल असतंच असं नाही. बोलणं ते मला योग्य वाटत नाही. ते शेवटी ज्येष्ठ आहेत, काका आहेत, माझे मोठे नेते आहेत, पण मला ते आवडत नाही. कुणाला आवडणार? कुणालाही ते आवडत नाही ना. शेवटी IPS ऑफिसर आहे, एक महिला आहे. तुम्ही काय कसं बोलताय, कशासाठी बोलताय, असं म्हणजे चुकीचंच आहे ना. तटकर यांच्या सूचनेनुसार अजित पवारांचे शिलेदार सध्या या प्रकरणात मौन बाळगून असले तरी शरद पवारांचे शिलेदार अजित पवारांची बाजू घेताना दिसतात. रोहित पवारांपाठोपाठ रोहिणी खडसेंनीही दादांची तळी उचलून धरली. या सगळ्या प्रकरणामध्ये खरं दादांचा हेतू बघितला पाहिजे. जेवढे काय आम्ही सगळे दादांना ओळखतो तेव्हा आम्हा प्रत्येकाला माहितीये की दादांचा स्वभाव हा त्यांचा बोलण्याचा जो टोन असतो तो हा समोरच्याला बरेचदा असा जाणवतो की ते रागात बोलतायत. त्यामुळेही रोहित दादांनी ते सांगितलं असेल आणि त्यांचं बोलण्याचा टोनच तसा आहे. त्याच्यामुळे त्यांनी जे काय बोलले आहेत त्या बोलण्याचा त्यांचा हेतू काय होता हे बघणं गरजेचं आहे आणि त्यातनं ते वक्तव्य केलं गेलंय का हेही बघितलं पाहिजे. अंजना कृष्णा फोन कॉल प्रकरणात दादांनी विनाकारण वादाचा मुरुम ओढवून घेतल्याचं दिसतंय. हे प्रकरण एवढं व्हायरल झालं की त्याचा फिवर खुद्द दादांना आला आणि दौरे रद्द करायची वेळ आली. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.